कशाचा दिवा? तुपाचा. आता 99% तूप पाहायला सुद्धा मिळत नाही. ज्याच्याकडे आहे त्याने तुपाच्या दिव्याचं खूप मोठं महत्व आहे. शास्त्र म्हणतं जर दिवा लावता असाल तर दिवा सगळ्यात श्रेष्ठ दिवा जर कशाचा असेल तर म्हणले गायीच्या तुपाचा दिवा सर्वात श्रेष्ठ दिवा आहे. म्हणून ज्याच्याकडे गाय आहे, गावरानी गाय आहे, त्याच्याकडे तूप आहे, त्याने ज्यावेळी शिवमहापुराणाची आरती करण्याकरता येता त्यावेळी गावरान गायीच्या तुपामध्ये वाद भिजून तो दिवा लावायचा. शास्त्र म्हणतं जर तुपाचाच दिवा असेल तर त्याला कापसाची वात चालते, तेलाच्या वातेला कापसाची वात चालत नाही. मग तुम्ही म्हणाल आम्ही तर रोज जाळीतो. आता काय ताप झाला म्हणा, काही काही तर म्हणतील आज कालच 200 करून ठेवलेत मी. शास्त्र म्हणतं ज्यावेळी तेलाचा दिवा लावता त्यावेळी तेलाच्या दिव्यामध्ये कापसाची वात नाही, तेलाच्या दिव्यामध्ये सुती कपड्याची सुती धागा मिळतो बा, लाल धागा सुती, ती पूर्वी ती वात. कारण शास्त्राने सांगितलं तेलाच्या दिव्यामध्ये लाभदायी वात, पुण्य प्रदान करून देणारी वात, फलश्रुती प्राप्त करून देणारी वात म्हणले तेलाच्या वातीमध्ये सुती धाग्याची वात. आणि केवळ म्हणले गायीच्या तुपामध्ये ज्यावेळी दिवा लावता शास्त्र म्हणतो तुपामध्ये दिवा लावल्यानंतर त्याला कापसाची वात. शास्त्रामध्ये वर्णन आलं गायीचं तूप नाहीच मिळालं तर म्हणले पर्याय व्यवस्था दिव्या करता म्हशीचं तूप वापरू शकता पर्याय. आपल्याकडे म्हणतात दगडापेक्षा वीट मऊ, तसं काम म्हणले अति उत्तम अति श्रेष्ठ दिवा, मनोकामना पूर्ण करणारा दिवा म्हणले तुपाचा दिवा. म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी तुपाच्या वातीचा दिवा महादेवासमोर शिवमहापुराणासमोर आरतीला घेऊन येताना आवर्जून घेऊन यायचा. उद्यापासून आसनाचं महत्व आहे, एका आसनावर बसून शिवमहापुराण कथा श्रवण करायची. आणि ज्यावेळी शिवमहापुराण कथा श्रवण करण्याकरता येतात त्यावेळी म्हणले ज्या जागेवर बसून कथा श्रवण करता त्या जागेला नमस्कार करा. ही जागा खूप पवित्र आहे. म्हणले जागेला नमस्कार करण्याचं काय शास्त्र आहे, कोणी या अगोदर नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर काय प्राप्त होतं. कारण आपल्याकडे काहीही गोष्टी प्रयोजनाशिवाय आपण काही करत नाही. पुराणामध्ये वर्णन आलं एक वेळा भगवान शंकर आणि माता पार्वती भ्रमण करण्याकरता निघाले. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय सर्वांनी नमः शिवाय ओम हर हर बोले सर्वांनी टाळी वाजवून नमः शिवाय ओम नमः शिवाय हर 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 बोले नमः शिवाय सर्वांनी टाळी वाजवून मोठ्या आवाजामध्ये नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय बोले ना बोले ना सर्वांनी टाळी वाजवून शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले शंभो शंभो हर हर बोले
नका, जास्त मोठ्याने बी म्हणू नका, कारण आज उपवास आहे तुमचा. आणि उपवासाच्या दिवशी खारोळ्यामध्ये काहीच खात नाहीत माणसं. फक्त 2 किलो साबुदाणा, अर्धा किलो भगर, पावशर शेंगदाणे, 1.5 किलो पेंड खजूर, 2.5 डझन केळी. त्याच्यामुळे आवाज निघत नाही. आज आवाज जास्त काढू नका. आज रामनवमी आहे. भगवान प्रभू रामचंद्राला अति प्रिय असणारं नाव जर कोणतं असेल तर म्हणले रामाला अति प्रिय नाव आहे महादेव. नमः शिवाय म्हणून सर्वांनी नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. सर्वांनी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. आज नवमी आवाज मोठा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. सर्वांनी सोबत हात वरती. नमः शिवाय, ओम हर 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 बोले नमः शिवाय. नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले भोलेनाथ शिवो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर 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 बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. एक वेळा भगवान शंकर आणि माता पार्वती भ्रमण करण्याकरता निघाले. आणि जगतामध्ये एकच जोडी आहे माझ्या महादेवाची, म्हणले रोज सायंकाळी भ्रमण करण्याकरता निघतात. भगवान शंकर आणि पार्वती सायंकाळ झाली म्हणून आपल्याकडे सायंकाळच्या वेळी अंगणामध्ये दिवा लावतात, दार उघडं ठेवतात. म्हणून आपल्याकडे सायंकाळच्या वेळी डोकं विचारतात. काय काय विचारतात. पूर्वीच्या माता मावल्या खूप नियम पाळायच्या. सायंकाळच्या वेळी सूर्यास्त होत्या वेळी डोकं विचारत नव्हत्या, सूर्यास्त होत्या वेळी झाडून घेत नव्हत्या. आता दिवसभर मालिका पाहून पाहून बोर झाली की नेमकी सूर्य मावळा लागला की झाडू हातात. मग पुन्हा माझ्याकडे येते, महाराज काय करावं, पैसा टिकत नाही, झाडू नवऱ्याला फेकून मार. मग ठिकन शास्त्र म्हणतं सायंकाळच्या वेळी जर घर झाडलं तर त्या घरात कितीही पैसा आला तर टिकत समाधान प्राप्त होत नाही. म्हणून सायंकाळच्या वेळी सूर्यास्त होते वेळी 3-4 गोष्टी करायला चालत नाही. सूर्यास्त होते वेळी भोजन करू नये, सूर्यास्त होते वेळी झोपू नये. काही काहीला नेमकं दिवस मावळू लागला की झोप येते. शास्त्र म्हणतं दरिद्री आहे. काही झोपतात म्हणजे झोपतात, सूर्यास्त मावळावा लागला की झोप लागली. शास्त्र म्हणतं सूर्यास्त होते वेळी झोपू नये. शास्त्र म्हणतं सूर्यास्त होते वेळी भोजन करू नये.
सूर्यास्त होते वेळी मैथून करायला चालत नाही. सूर्यास्त होते वेळी महाराज शास्त्र म्हणतं घरातली कुठलीही वस्तू कोणाला द्यायला चालत नाही. म्हणून कायम लक्षात ठेवायचं, सूर्यास्त होते वेळी कोणाला काही द्यायचं नाही, कोणाचं काही घ्यायचं नाही. सूर्यास्त होते वेळी, होते वेळी 2-3 गोष्टीचे नेम पाळा. झाडून कधी घ्यायचं नाही. सूर्यास्त होते वेळी केस विसरायचे नाही. म्हणले काय होईल? म्हणले सूर्यास्त वेळी जर केस विसरताना जेवढे केस गळतील तेवढं पतीचं आयुष्य कमी होत चालतं. आता काय ताप झाला म्हणा. शास्त्र आहे बरं. आवाज सुरू झाला. बोलिए भोलेनाथ भगवान की, उमापति महादेव की, हर हर. बोलिए भोलेनाथ भगवान की जय, उमापति महादेव की जय, हर हर महादेव, हर हर महादेव. तुम्ही म्हणाल महाराज सारखं सारखं हार हार महादेव, हार हार महादेव. काय एखादा व्यक्ती जर नदीमध्ये पोहत असेल आणि तो जर बुडू लागला आणि जर त्याचा असा हात वरती झाला की बाकीचे समजून जातात, अरे हा बुडू लागला, याला वाचवलं पाहिजे. म्हणले मग आम्ही कथेत बसलो, आम्ही कुठं बुडू लागलो हात वर करायला सांगता. शास्त्र म्हणतं आम्ही तुम्ही सुद्धा संसारूपी सागरामध्ये बुडून चाललो आणि या संसारूपी सागरातनं वाचवण्याकरता हात वरती करून त्या महादेवाला जर आवाज दिला तर म्हणले माझा महादेव या संसारूपी सागरातून तारतो. म्हणून हार हार. म्हणले आम्ही तुम्ही सुद्धा बुडूच लागलेलो आहे. संसार सागरात बुडालेलोच आहे आपण. या संसारूपी सागरात बुडणाऱ्या जीवाला म्हणले तारणारा जर कोण असेल तर महादेव आहे. म्हणून घरी सुद्धा कधी टेन्शन आलं, बोर झालं, काही संकट आलं की दोन्ही हात वर करायचे ना, हार हार महादेव. म्हणले घरी एकटे असल्या तरी करायचं. काय होईल म्हणले महादेव टेन्शन पासून मुक्त करेल. म्हणून घरी बसल्यानंतर जर कधी लोड आला, टेन्शन आलं, काही अडचण आली की स्वतःच हात वरती करायचे, महादेवाला 3 वेळा आवाज द्यायचा. आता इथंच मना बळच तुमच्यामुळं करते वर हात. घरी कधी हात वरती व्हायचा. माझा महादेवच एक असा देव आहे, एवढा सरळ देव आहे, म्हणले 3 वेळा जरी आवाज दिला तरी दुःख दूर करतो. म्हणून माझ्या भगवंताला नेहमी धन्यवाद द्या. काशी वाले, डमरू वाले, त्रिशूल वाले तेरा शुक्रिया, तूने जीवन में सब कुछ दिया. काशी वाले तेरा शुक्रिया, तूने जीवन सर्वांनी महादेवाचे हरि बोल. काशी वाले, त्रिशूल वाले, हरुळे वाले तेरा शुक्रिया, तूने जीवन में सब कुछ दिया.